Hello everyone and welcome back in another video lesson of Endeavor Academy's online campus. In today's class we are going to learn one more minor topic. The name of that topic is framing WH question. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण WH क्वेश्चन कसे बनवतात त्याच्याविषयी आपण टेक्निकली इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. आता हा जो टॉपिक आहे तुम्हाला दोन ठिकाणी उपयोगी येईल. ओके, एग्जाम मध्ये कमी वेळा विचारला जातो परंतु प्रश्न येत असतो, लक्षात ठेवा. आता हा WH क्वेश्चन कसा तयार करायचा हे आपल्याला आल्यानंतर यापैकी जर डायरेक्ट क्वेश्चन विचारला तर 1 मार्क तर नक्कीच मिळणार आहे. त्याच्याबरोबर WH क्वेश्चन कसे बनतात हे जर आपल्याला समजलं तर उतार्यावरील प्रश्नांचे उत्तर शोधणं सुद्धा काही अंशी आपल्याला सोपं जात असतं. बऱ्याच वेळा प्रश्नच कळाला नाही त्यामुळे त्याचं उत्तर काय आहे हेच आपल्याला समजत नाही. त्यामुळं WH क्वेश्चनचं फॉर्मेशन जर आपल्याला समजलं, फॉर्मेशन म्हणजे WH क्वेश्चन नेमका कसा तयार होतो हे जर आपल्याला समजलं तर मला खात्री आहे तुम्हाला या प्रश्नावरील उत्तर तर येईलच, याच्याशिवाय पॅसेजेस मधले आन्सर शोधण्यासाठी सुद्धा, उतार्यावरील प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठी सुद्धा अत्यंत सुलभता येणार आहे. तर आपण सुरुवात करूया फ्रेमिंग WH क्वेश्चन. मी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सांगतो, तुम्हाला WH क्वेश्चनच काय, पॅसेजचे उत्तर शोधायचे असतील तर सगळ्या WH वर्डचे मीनिंग आपल्याला माहिती असले पाहिजे. आता WH वर्ड म्हणजे काय ऑलरेडी टाइप ऑफ सेंटेन्स मध्ये आपण पाहिलं आहे. एक क्विकली रिव्हिजन आपण करूया. WH वर्ड म्हणजे ज्यांची सुरुवात WH ने होते त्यांना आपण काय म्हणतो, WH वर्ड म्हणतो. व्हॉट असेल, वेन, वेअर, which, ओके, why, नंतर हाऊ सुद्धा WH वर्ड आहे, एवढं लक्षात ठेवा. इत्यादी म्हणतोय म्हणजे आणखीनही WH वर्ड आहेत. या WH वर्डचा मराठीतून तुम्हाला अर्थ माहिती असला पाहिजे. याच्यासाठी मी या व्हिडिओ बरोबरच सगळ्या WH वर्डची लिस्ट, संभाव्य WH वर्डची लिस्ट मी सगळी PDF फाईलच्या माध्यमातून टाकतोय. ते तुम्ही तुमच्या मदर टंग म्हणजे ऑफकोर्स मदर टंग मराठीच असली पाहिजे कारण मी मराठीतूनच ते तुम्हाला देणार आहे की नाही. मग मराठीतलं तुम्ही WH वर्ड सगळे पाठ करा, हा पहिला नियम लक्षात ठेवा. ओके, आता त्याच्यानंतर WH क्वेश्चन तयार करताना मी आपल्या कन्व्हिनियन्ससाठी WH क्वेश्चनचे 2 प्रकार केलेले आहेत. 2 विभागात आपण हा क्वेश्चन शिकणार आहोत. एक आहे हेल्पिंग वर्ब असताना WH क्वेश्चन कसा करायचा आणि दुसरा आहे हेल्पिंग वर्ब, त्यालाच आपण सपोर्टिंग वर्ब म्हणतो, तो नसताना WH क्वेश्चन कसा तयार करायचा हे आपण शिकणार आहोत. सो लेट अस बिगिन विथ व्हेन हेल्पिंग वर्ब इज गिवन. हेल्पिंग वर्ब असतानाचा WH क्वेश्चन कसा करावा तर अत्यंत सोपा आहे. त्याच्यासाठी फक्त एकच रूल लक्षात ठेवायचा, WH वर्डचं सिलेक्शन करायचं योग्य असं, त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब घ्यायचं, त्याच्यानंतर सब्जेक्ट घ्यायचा, मेन वर्ब घ्यायचं, वाक्यात रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स असलं तर ते वापरा आणि डू नॉट फॉरगेट टू गिव्ह द क्वेश्चन मार्क. आणि शेवटी क्वेश्चन मार्क द्यायला विसरू नका. बरेच जण क्वेश्चन मार्कच द्यायचे विसरून जातात आणि त्याच्यामुळे तो क्वेश्चनच होत नाही ना. मग जोपर्यंत क्वेश्चन मार्क देत नाही तोपर्यंत इट कांट बी अ क्वेश्चन, राईट. ओके, आता आपण कशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो ते आपण समजून घेऊ. मी एक एक्झाम्पल घेतोय, सोप्यातून आपण अवघडाकडे जाणार आहोत. आता एक टॉपिक घेऊ आपण, एक क्वेश्चन घेऊ, नॉट अ टॉपिक. ओके, राहुल, बघा सेंटेन्स, Rahul was playing cricket. Rahul was playing cricket with सचिन. राहुल द्रविड सचिन बरोबर क्रिकेट खेळत होता. आता तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न कसा विचारला जातात, एक छोटासा पार्ट अंडरलाईन करून दिला जातो. तुम्हाला कोणताही शब्द अंडरलाईन करून दिला जाईल आणि तुम्हाला असा प्रश्न विचारतील. आता तुम्ही असा प्रश्न बनवा की ज्याचं उत्तर क्रिकेट असलं पाहिजे. मग आपल्याला आता प्रश्न तयार करायचे शिकायचे. टॉपिकचं नाव बघा ना, फ्रेमिंग WH क्वेश्चन. मग याला म्हणायचं WH क्वेश्चन. लक्षात येतंय का? म्हणजे तुम्ही ते असं ब्रॅकेटमध्ये एवढा मोठा प्रश्न असेल, फ्रेम अ WH क्वेश्चन सो ॲज टू गेट अंडरलाईन पार्ट ॲज ॲन आन्सर.
आय रिपीट, फ्रेम अ WH क्वेश्चन so as to get underline part as an answer. तुम्ही असा एक प्रश्न बनवा की अंडरलाइन केलेला पार्ट हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर असलं पाहिजे. मग आता आपल्याला काय म्हणावं लागल, राहुल सचिन बरोबर काय खेळत होता, मग त्याचं उत्तर येणार आहे आपल्याला क्रिकेट. मग हा प्रश्न आपल्याला तयार करावा लागल. सगळ्यात पहिल्यांदा कॉन्सेप्ट समजली तुम्हाला, फ्रेमिंग WH क्वेश्चन म्हणजे नेमकं काय. आय एम शुअर यू हॅव अंडरस्टूड नाव. आता लक्षात ठेवायचं, तुम्हाला अशा प्रकारचा प्रश्न आला का लगेच पाहायचं वाक्यात हेल्पिंग वर्ब आलं असेल तर आणि तरच हे स्ट्रक्चर वापरायचं. काही म्हणते नाही आलं तर ते याच्यानंतर पाहू ना बाबांनो आपण. ओके, मग वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब आहे का, वॉज प्लेइंग आहे. राईट, वॉज प्लेइंग. वॉज क्रियापदाची जोडी आल्यानंतर त्याला आपण पहिल्या याला आपण हेल्पिंग वर्ब म्हणतो, दुसऱ्या याला आपण मेन वर्ब म्हणतो. हे आहे वाक्याचा सब्जेक्ट, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. विथ सचिन आहे रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स, काही अडचण नाही आहे तुम्हाला. सगळ्यात पहिल्यांदा हेल्पिंग वर्ब आहे का हे पहा. आता सुरुवातीला तुम्ही कधीच अभ्यास नसल्या केल्यामुळे तुम्हाला हेल्पिंग वर्ब शोधावा लागेल. आता एक सगळा सिलेबस कंप्लीट झाला आपला का तुम्हाला एक कॉमन सेन्स येतो, सेंटेन्सकडे पहिल्याच कळतं वाक्यात हेल्पिंग वर्ब आहे की नाही. आता मी गेल्या 15 वर्षापासून अध्यापनाची प्रक्रिया करतोय. कोणत्या सेंटेन्समध्ये हेल्पिंग वर्ब आहे नुसतं पहिल्या कळतं. मला प्रश्न विचारायची गरज पडत नाही, मला टेक्निकमध्ये द्यायची गरज पडत नाही. का, कारण तो कॉमन सेन्स हळूहळू डेव्हलप होत असतो आपल्या सगळ्यांचा. तुमचाही होईल, डोंट वरी. परंतु आता येत नाहीये ना, मग जरा थोडंसं क्लोज लुक करत चला त्याला. यू हॅव टू लुक ॲट व्हेरी क्लोजली in order to understand whether the helping verb is given in the sentence or not. सेंटेन्स मध्ये दिलेला आहे की नाही ते पाहण्यासाठी. मग हेल्पिंग वर्ब असलं तरच हे स्ट्रक्चर आठवून पाठ केलेलं आहे तुम्ही, हे स्ट्रक्चर आठवलं पाहिजे. हेल्पिंग वर्ब नसतानासाठी वेगळं स्ट्रक्चर आहे. मग आता बघू, हे मग ते हेल्पिंग वर्ब आहे म्हणजे हे स्ट्रक्चर आपल्याला आता वापरताच येईल. सगळ्यात मोठी अडचण कुठे येते माहिती का, सिलेक्शन ऑफ WH वर्ड. एवढे WH वर्ड आहेत, मग याच्यापैकी आता क्रिकेट उत्तर येण्यासाठी कोणतं WH वर्ड निवडावं हा मोठी अडचण येते. आणि इट इज अ मॅटर ऑफ प्रॅक्टिस. जशी प्रॅक्टिस तुम्ही कराल, जसं सेंटेन्सचं काही अंशी तरी मिनिंग तुम्हाला कळेल, त्याच्यानंतर तुम्हाला हा प्रकार सोडवता येईल. आता बघू, क्रिकेट तो काय खेळत होता, काय. मग काय हा महत्वाचा शब्द आहे. मग त्याला त्यासाठी WH वर्ड कोणता आहे, तुम्ही आता पाठ करून ठेवलेले आहेत ते व्हॉट. कोणता शब्द आहे, व्हॉट. मग बस सिलेक्शन ऑफ WH वर्ड झालं नाही, याच्यात दम नाही. मग व्हॉट मी लिहिलं, त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब कोणता आहे वाक्यात, वॉज लिहून टाकतो वॉज. नंतर सब्जेक्ट कोण आहे, राहुल. याच्या प्रमाणच मला चालावं लागतं बरं का, स्ट्रक्चर जसं सांगल तसं. व्हॉट लिहिलं, त्याच्यानंतर वॉज आलं, सचिन, मग त्याच्यानंतर राहुल आहे, मेन वर्ब आहे प्लेइंग. अंडरलाईन केलेला पार्ट प्रश्नामध्ये घेतो का, 99.99% येतच नाही. लक्षात ठेवा, 1%, 0.1% येत असतो, त्याचंही आपल्याला तुम्हाला पुढे गेल्यावर कळेल. पण अंडरलाईन केलेला पार्ट जर घेतला, सचिन काल काय क्रिकेट खेळत होता, मग काय क्रिकेट उत्तर येतंय का. जे उत्तर येतंय, जे उत्तर पाहिजे ते आपल्या प्रश्नात घ्यायचंच कशाला. मग अंडरलाईन केलेला पार्ट वी शुड नॉट राईट इन आवर क्वेश्चन. ओके, मग मी घेतलं इथलं व्हॉट लिहिलं, हेल्पिंग वर्ब लिहिलं, सब्जेक्ट लिहिलं, मेन वर्ब लिहिलं. आता तिथं मला क्रिकेट पार्ट घ्यायचंच नाही. रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स आहे विथ सचिन, विथ सचिन. आणि शेवटी क्वेश्चन मार्क द्यायला विसरू नका. व्हॉट वॉज राहुल प्लेइंग विथ सचिन. आता इंडियन लोकांना सवय कशी बघा, या WH वर्ड नंतर हेल्पिंग वर्ब घेतच नाहीत ते. व्हॉट राहुल वॉज प्लेइंग विथ सचिन, हे आन्सर ॲब्सोल्युटली चुकलेला आहे. परीक्षेमध्ये तुम्हाला जर पर्यायवाचक परीक्षा असेल आणि जर पर्याय दिलेला असेल, ओके, पर्याय दिलेला असेल तर पर्याय दिल्यानंतर तुम्ही WH वर्ड नंतर हेल्पिंग वर्ब यायलाच पाहिजे, तरच तो क्वेश्चन. अदरवाइज इट इज स्टेटमेंट, अदरवाइज इट इज असर्टिव्ह सेंटेन्स, अदरवाइज इट इज विधानार्थी वाक्य. समजते मी काय सांगतोय ते. WH वर्ड नंतर हेल्पिंग वर्ब असायलाच पाहिजे, तरच ते क्वेश्चन. मी दोनदा रिपीट करतोय म्हणजे किती महत्वाचा असेल याचा अंदाज तुम्हाला आतापर्यंत आला असेल. ठीक आहे, मग मी लिहिलं व्हॉट लिहिलं, WH वर्ड लिहिलं, हेल्पिंग वर्ब लिहिलं, सब्जेक्ट लिहिलं, मेन वर्ब लिहिलं, रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स असेल तर लिहितोय, नसेल तर डायरेक्ट क्वेश्चन मार्क. राईट. आता याचं उत्तर क्रिकेट मिळून जातंय आपल्याला.
मग पॅसेजेसमध्ये सुद्धा काय करतात सांगू? पॅसेजेसमध्ये एक्झामिनर त्याच्या मनातली मनात अंडरलाईन केलेला पार्ट असतो. फक्त पॅसेजमध्ये तो अंडरलाईन करून देत नाही आपल्याला, ते उत्तर लगेच सापडेल. मनातली मनात तो अंडरलाईन करतो आणि त्याच्यावर अशा प्रकारचा WH क्वेश्चन तयार करतो आणि त्याचं उत्तर आपल्याला शोधावं लागतं. मग आता तो लिहितोय, सचिन तेंडुलकर इज अ ग्रेट क्रिकेटर, ही वॉज प्लेइंग विथ राहुल. मग आता राहुल वॉज प्लेइंग विथ सचिन. मग त्यांनी प्रश्न विचारला, राहुल सचिन बरोबर काय खेळत होता? त्यांनी मनातली मनात तो पार्ट अंडरलाईन केलेला होता आणि आपण जसा क्वेश्चन बनवला तसे ते क्वेश्चन बनवतात आणि ते उत्तर आपल्याला शोधावं लागतं. म्हणजे मला काय सांगायचं आठवतंय, प्रश्न कसे तयार करतात हे जर आपल्याला कळालं, then nothing remains afterwards. त्याच्यानंतर राहतच काही नाही ना. ओके, चला कमिंग बॅक टू द सेकंड क्वेश्चन. सेकंड आपण क्वेश्चन पाहूया आपण. ओके, सानू नॉट ऑल वॉज, आपण चेंज करू. सानू हॅड गॉन टू USA. सानू हॅड गॉन टू USA. बस अंडरलाईन केलं टू USA. म्हणजे असा प्रश्न बनवा का टू USA, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका, सानू अमेरिकेला गेलेली होती, असं त्याचा अर्थ आहे. मग असा अर्थ आहे आपल्याला विचारायचे कुठं गेलेली होती. ओके, बरोबर आहे की नाही? म्हणजे आपल्याला ते पाहू आपण. पण सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय पाहायचं, वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब आलंय का नाही हे पाहावंच लागेल. त्याच्याशिवाय स्ट्रक्चर कोणतं वापरायचं ते कळत नसतं ना आपल्याला. मग आपण बघू, सानू हॅड गॉन, क्रियापदाची जोडी आली. हॅड हे हेल्पिंग वर्ब, हे मेन वर्ब, हे सब्जेक्ट. मग हेल्पिंग वर्ब असतानाचा WH क्वेश्चन तयार करायचा आहे. मग हेल्पिंग वर्ब असतानाचा WH क्वेश्चन तयार करायचा म्हटल्यानंतर आपल्याला हेच स्ट्रक्चर वापरावं लागतं. हे स्ट्रक्चर म्हणते WH वर्डचं सिलेक्शन करा. मग WH वर्डचं सिलेक्शन हे अवघड आहे थोडंसं. तुम्हाला सुरुवातीच्या काळामध्ये टू USA ला गेली. कुठं गेली? कुठेसाठी शब्द आहे वेअर. ओके, WHERE, वेअर, म्हणून हे पाठ करावं लागल. हेल्पिंग वर्ब हॅड. ओके, त्यानंतर सब्जेक्ट सानू, त्याच्यानंतर मेन वर्ब गॉन, रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स. मग हे लिहायचं का? अंडरलाईन केलेला घ्यायचा नाही. आला अंडरलाईन करून जर अंडरलाईन केलेला जो वर्ड आहे किंवा फ्रेज आहे ते सोडून काही राहिलं असेल त्याला रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स आपण म्हणतो आहे. हे मला सांगायचं या वाक्यातनं. वेअर हॅड सानू गॉन, नंतर आपण देतोय क्वेश्चन मार्क. अँड व्हॉट इज द आन्सर? टू USA. आपला आन्सर लगेच मिळून जातं. Is it simple? Very, very simple, my friend. Okay, just with the couple of example, you have come to know simple thing how to frame a WH question. Pause the video and write it properly. Okay, we will take two more sentences. Okay, आता आपण तिसरं एक्झाम्पल आपण पाहूया. तिसरं एक्झाम्पल आपण पाहू. I have okay, थोडं चेंज करू आपण. I have gone with Sarah. I have gone with Sarah there. I have gone with Sarah there. असं एक्झाम्पल आहे. आता इथं आलंय, आपल्याला विचारलंय विथ सारा. सारा बरोबर गेलो होतो. सारा बरोबर, ठीक आहे, काय अडचण नाही. नेहमीप्रमाणे आपण काय करत आलो आहे, वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब आहे का ते पाहायचं. कोणतं आहे रे हेल्पिंग वर्ब? आता तुम्हाला यायला पाहिजे ते, कारण आपण बऱ्याचशा टॉपिक मधून ते पाहतोय. व्हेरी गुड, यू आर ॲब्सोल्युटली करेक्ट. बिकॉज हॅव इज द हेल्पिंग वर्ब, गॉन इज द मेन वर्ब, आय इज द सब्जेक्ट and the there is the remaining part of the sentence. You have understood it. आता दुसरी गोष्ट, हेल्पिंग वर्ब आहे असं म्हटलं का लगेच आठवलं पाहिजे हेल्पिंग वर्ब नसतानाचा WH क्वेश्चन करतानाचा रूल कोणता आहे, स्ट्रक्चर कोणता आहे. इमिजिएटली आपल्याला स्ट्रक्ट झालं पाहिजे ते. लगेच WH वर्ड, हेल्पिंग वर्ब, सब्जेक्ट, मेन वर्ब, रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स प्लस क्वेश्चन मार्क हे वापरावं लागेल. हे आपल्याला कळलं, ठीक आहे. मग आता आपल्याला विथ सारा हे उत्तर येण्यासाठी सिलेक्शन WH वर्डचं करावं लागेल, है की नाही. मग आता याचं उत्तर, याचं WH वर्ड
किती डोकं खाजवलं सुरुवातीला तुम्हाला कळणार नाही. विथ हुम काय आहे, विथ हुम. मग मी तुम्हाला सांगितलं होतं ना, अंडरलाईन केलेला पार्ट आपल्या प्रश्नात घ्यायचा नाही 99.99%. मग इथं अशा वेळेस इथं फक्त विथ हा शब्द आपण इथं घेतला, अंडरलाईन केलेला पार्ट. कोणाबरोबर, विथ हुम. मी जे लिस्ट देतोय ना याच्यामध्ये हे सगळं डिटेल मी तुम्हाला दिलेलं आहे. याचा अर्थ विथ हुम फक्त अंडरलाईन केलेला पार्ट इथं घेतला. आता नाही अडचण, सिलेक्शन फक्त त्याचं गरजेचं होतं. हेल्पिंग वर्ब कोणतं आहे, हॅव, घेऊन टाकलं हॅव. सब्जेक्ट आय, मेन वर्ब गॉन, रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स देअर, देन गिव्ह द क्वेश्चन मार्क. विथ हुम हॅव आय गॉन देअर, मी कोणाबरोबर तिथं गेलो होतो, विथ सारा. आपला आन्सर काय येतं, सारा बरोबर गेलो होतो. समजलंय सगळ्यांना? ओके, पॉज करून व्यवस्थित लिहा. व्हेरी गुड. सो लेट्स मूव्ह फर्दर. आता आपण थोडंसं पुढे जाऊ. हेल्पिंग वर्ब असतानाचे तुम्हाला WH क्वेश्चन बनवता येतील, पण हेल्पिंग वर्ब जर नाही दिलं तर अशा वेळेस तुम्ही कशा पद्धतीनं फ्रेमिंग WH क्वेश्चन करू शकता. लेट्स लर्न. आता बघा, फक्त स्ट्रक्चर चेंज आहे. हेल्पिंग वर्ब नसताना काय करणार आहात, तुम्ही दिलेलं स्ट्रक्चर वापरणार आहात. मी आधी लिहितो, हेल्पिंग वर्ब नसताना. हेल्पिंग वर्ब नसताना तुम्ही स्ट्रक्चर वापरायचं आहे WH वर्ड प्लस डू डज डीड यापैकी योग्य प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब वन. बरं का, आता वर्ब वन प्लस रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स असल्यास आणि शेवटी क्वेश्चन मार्क. हे आहे म्हणजे दोन स्ट्रक्चर तुमच्याकडे आहेत फ्रेमिंग WH क्वेश्चन करण्यासाठी. एकदम सोपं आहे, दोन स्ट्रक्चर. आम्ही कुठलाही रूल लिहून दिला नाही. 2020 क्रिकेटचा जमाना आहे बाबांनो. टेस्ट मॅच कोण खेळत बसल, एकदा एकच रूल, एवढे दोन रूल करा, जगातले सगळे WH क्वेश्चन तुम्हाला या दोन रूल मध्ये सुटतील, विषय संपला. ओके, मग आता WH वर्ड डू डज डीड लिहिलं. ओके, चल पुढे जाऊ. आपण काय करायचं, सोपे सोपे पाहू. आय प्ले क्रिकेट एव्हरी डे. आय प्ले क्रिकेट एव्हरी डे. ठीक आहे. आता इथं आपल्याला पुन्हा क्रिकेट अंडरलाईन केला, आपण पुढच्या ह्याच्यात एव्हरी डे करू. आय प्ले क्रिकेट एव्हरी डे असं आलंय, है की नाही. मग आता क्रिकेट उत्तर आलंय, हरकत, उत्तर पाहिजे, हरकत नाही. आपलं पहिलं काम काय, कुठलाही WH क्वेश्चन विचारला तर आपल्याला काय करावं लागतं, आपल्याला पाहायचा असतो वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब आलाय का नाही. आलाय का रे हेल्पिंग वर्ब वाक्यामध्ये, नो, देर इज नो हेल्पिंग वर्ब इन द सेंटेन्स. मग हेल्पिंग वर्ब सेंटेन्स मध्ये नाही, काय हरकत नाही. मग नाही तर हे स्ट्रक्चर वापरा, असतं तर याच्या अगोदरचं स्ट्रक्चर वापरलं असतं आपण. अशा पद्धतीनं जा. ओके, मग हे म्हणते WH वर्ड करा. WH वर्ड आता आपण पाहिलं, वॉटने प्रश्न विचारला उत्तर मिळतं वॉट. आता डू गिव्ह का डज गिव्ह का डीड गिव्ह हे तर तुम्हाला माहितीच आहे. हे कुठं कोणत्या पुस्तकात नाही, पण बघा आपल्या किती टॉपिकला उपयोगी आलंय. ओके, वर्बोनला यस किंवा ES प्रत्यय आला, मग वर्बोन आहे ना, फक्त वर्बोन आलंय. मग फक्त वर्बोन आलं तर तिथं आपल्याला डू वापरावं लागल. मग वॉट WH वर्ड नंतर डू डज डीडचं सिलेक्शन कसं केलं तर ते याच्या पद्धतीनं केलं. मग मी WH वर्ड घेतलं, त्यानंतर डू घेतलं, नंतर सब्जेक्ट कोणत्या वाक्यात आय, हे म्हणते वर्बोन लिहा. प्ले हेच वर्बोन आहे, विचार करायची गरज नाही. व्हॉट डू आय प्ले, त्याच्यानंतर रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स एव्हरी डे आहे. ओके, एव्हरी डे आहे अँड देन क्वेश्चन मार्क. व्हॉट डू आय प्ले एव्हरी डे, मी दररोज काय खेळतो, क्रिकेट. त्याचं उत्तर काय येतं, क्रिकेट. ओके, याच्यात थोडंसं चेंजेस करून आपण लिहू. ही रोट अ लेटर एस्टरडे. ही रोट अ लेटर एस्टरडे. अंडरलाईन आता एस्टरडे केलाय. पहिली गोष्ट अंडरलाईन केलेला पार्ट आहे, वी हॅव नथिंग टू डू विथ दॅट. आवर फर्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट ड्युटी इज टू लुक ॲट इन द सेंटेन्स वेदर द हेल्पिंग वर्ब इज गिवन ऑर नॉट. आपली पहिली सगळ्यात महत्वाची ड्युटी, कर्तव्य आहे वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब आहे का नाही. का बरं, स्ट्रक्चर चुकून आहे तर आपण, बरोबर ना. मग आता आपण पाहू. ओके, हेल्पिंग वर्ब नाही, लगेच कळतं, तुम्हालाही समजलं असेल आता. मग नाही तर हे स्ट्रक्चर वापरू. हे म्हणते WH वर्ड लिहा. एस्टरडे उत्तर येण्यासाठी कोणता WH वर्ड आपल्याला महत्वाचा असणार आहे, व्हेन.
केव्हा म्हणायचंय ना आपल्याला, मग व्हेन. मग व्हेननी आपण वाक्याची सुरुवात करू. व्हेन आहे व्हेन. नंतर डू का डज का डीड रे, इथं आलेला आहे रोट. मग रोट हे काय आहे, वर्ब टू आहे. वर्ब टू असल्यानंतर आपल्याला डीडचाच विचार करावा लागेल. मी डीडचा विचार करतो लगेच. का, हे वर्ब वन वर्ब टू किंवा वर्ब वनला यस ईएस आलंय याच्यावरती अवलंबून आहे बरं का. हे वर्ब वन, वर्ब वनला यस ईएस आणि वर्ब टू जे वाक्यात दिलं त्याच्यावरती अवलंबून असतं इथे. मग मी WH वर्डचं सिलेक्शन केलं, डू डज डीड पैकी घेतलं. ते म्हणते सब्जेक्ट लिहा, वाक्यातला सब्जेक्ट ही आहे. त्याच्यानंतर हे म्हणते वर्ब वन लिहा. रोटचा वर्ब वन काय आहे, राईट. आणि यू आर राईट, RIGST. वेन डीड ही नंतर आपल्याला वर्ब वन लिहायचं सांगितलं. बरेच जण इथं चुका करतात. हा रोट हे ना जशाच्या तसा घेतात, घ्यायचं नाही. इथं वर्ब वनच घ्यायचं. आणि परीक्षेमध्ये सुद्धा असा चुकीचा पर्याय येतच असतो, लक्षात ठेवा. डू नंतर इथं वर्ब वन आहे म्हणून ते वर्ब वन आहे. इथं डीड वर्ब टू आहे, इथं परत वर्ब टू घ्यायची गरज नाही. ऑलरेडी डीड पास्ट टेन्स आहे, पुन्हा पास्ट टेन्स नको. मी गमतीने म्हणत असतो दोन भूत नको, भूतकाळ नको ना. When did he write, वर्ब वन घेतलं. रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स आहे अ लेटर आणि त्याच्यानंतर मला शेवटी क्वेश्चन मार्क द्यावा लागेल. When did he write a letter, त्याने केव्हा पत्र लिहिलं, त्याचं उत्तर आहे yesterday. अगेन इट्स अ व्हेरी सिंपल थिंग टू बी डिस्कस्ड ऑन. एकदम सोपी गोष्ट आहे. ओके, चला आणखीन एक एक्झाम्पल आपण पाहूया फॉर युअर बेटर अंडरस्टँडिंग, तुमच्या बेटर अंडरस्टँडिंग साठी. ओके, नंबर 3 आहे. ओके ओके, स्वरा लाइक्ड अ मँगो. स्वरा लाइक्ड अ मँगो. आणि आता अंडरलाईन केलेला पार्ट आहे स्वरा. अंडरलाईन केलेला पार्ट आहे स्वरा. आता काय कराल, एक गोष्ट सांगू, सगळ्यात सोपं आहे. जेव्हा सब्जेक्ट अंडरलाईन केलेला असेल ना तेव्हा बघा बरं का, सब्जेक्ट अंडरलाईन केलेला असेल ना आणि सब्जेक्ट हा जर सजीव असेल ना, काय सांगतो बघा, सब्जेक्ट अंडरलाईन केला, वाक्याचा कर्ता अंडरलाईन केला आणि वाक्याचा कर्ता हा जर समजा सजीव असेल म्हणजे लिव्हिंग बिंग्स असेल तर तिथं फक्त हू लिहायचं आणि बाकीचा पार्ट जसाच्या तसा लिहून टाकायचा. हू लाइक्ड अ मँगो आणि क्वेश्चन मार्क. मग काहीच बघायचं नाही, हेल्पिंग वर्ब आलंय का हेल्पिंग वर्ब नाही आलं, इथं अजिबात तसली गडबड आणायची नाही. हेल्पिंग वर्ब असलं तरी पण फक्त हू टाकायचा, बाकीचा पार्ट जसा तसा लिहायचा. हेल्पिंग वर्ब नसलं तरी सुद्धा हू टाकायचा आणि बाकीचा पार्ट जसाचा तसा लिहायचा. काय सांगतो कळलंय? ज्या वेळेस सब्जेक्ट अंडरलाईन केलेलं असेल, नीट ऐका, ज्या वेळेस सब्जेक्ट अंडरलाईन केलेलं असेल आणि तो सब्जेक्ट जर सजीव असेल ना, म्हणजे लिव्हिंग बिंग जर असेल ना, तर त्याच्या तिथं फक्त हू टाकायचं. मग हेल्पिंग वर्ब असो किंवा हेल्पिंग वर्ब नसो, जसंच्या तसं लिहायचं आणि शेवटी क्वेश्चन मार्क द्यायचं. कळलं? आता तुम्ही म्हणता जर ओके असं आलंय, द मिल्क इज टेस्टी, मिल्क इज टेस्टी असं आलंय आणि अंडरलाईन द मिल्कला केलंय. मग काय करणार रे? द मिल्कला अंडरलाईन केलं. मी तुम्हाला सांगितलं सब्जेक्ट अंडरलाईन केलेला असला तर आपण हूचा विचार करतो, पण कधी सजीव असल्यानंतर. मिल्क हे काय सजीव आहे का? नाही ना. मग जर समजा सजीव नसलं तर मग फक्त व्हॉट टाकायचा, व्हॉट इज टेस्टी, संपला विषय आणि क्वेश्चन मार्क द्यायचा. लक्षात ठेवा, ज्या वेळेस दोनच गोष्टी मी तुम्हाला एक्स्ट्रा सांगितल्यात. ज्या वेळेस सब्जेक्ट अंडरलाईन केलेला आहे, सब्जेक्ट अंडरलाईन केलेला आहे, सब्जेक्ट अंडरलाईन केला की नुसतं बघायचं, सजीव आहे टाक हू, सजीव नाहीये दी व्हॉट टाकून संपला विषय. मग हेल्पिंग वर्ब आहे की नाही, आहे का किंवा नाही हे पाहण्याची गरज नाही कधी, फक्त सब्जेक्ट अंडरलाईन केलेला असल्यानंतर. नाहीतर बाकीचा भाग आपल्याला जशा पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने आपण करणार आहोत. पॉज द व्हिडिओ अँड राईट इट प्रॉपरली. गुड माय फ्रेंड्स, फक्त मी जी WH इथं 2 फाईल टाकणार आहे मी. एक WH वर्डची लिस्ट छोटीशी आहे, ती लिस्ट पाठ करा प्लीज, कंटाळा करू नका. सोपा भाग असतो ग्रामरचा, फक्त आपण आतापर्यंत त्या पद्धतीने कदाचित शिकलो नसू.
त्यामुळं तो प्रॉब्लेम आपल्याला आलेला आहे आत्तापर्यंत. आता एक गोष्ट आणखी लक्षात ठेवा, याच्याबरोबर मी 15 ते 20 क्वेश्चन्स तुम्हाला देतोय. सगळे WH क्वेश्चन्स सोडवा आणि त्याचा आन्सर्स फोल्डर सेक्शन आहे आपलं, त्याच्यामध्ये आन्सर्स नंतर चेक करा. एनी प्रॉब्लेम कॉन्टॅक्ट मी. थँक्यू व्हेरी मच. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ लेसन. थँक्यू. बाय बाय.